नमस्कार, मी प्रियंकाच मराठी किचन या चॅनलवरील आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर खूप महिन्यानंतर मी आज ब्लॉग शूट करत आहे. कारण सुद्धा विशेष आहे, कारण धोंडे जेवणासाठी माझ्या आई वडिलांकडून आम्हाला आमंत्रण आलेलं आहे. त्यामुळे आम्ही आज धोंडे जेवणासाठी माझ्या माहेरी लातूरला जाणार आहे. इथे माझी थोडीफार पॅकिंग झालेली आहे, आणखी पॅकिंग माझी बाकी आहे. त्याचबरोबर मी सकाळची सर्व माझी कामं आवरलेली आहेत. मुलांचा नाश्ता झालेला आहे, घर आवरून झालेला आहे. माझी जितकी तयारी चालू आहे तितकीच मुलांची सुद्धा तयारी चालू आहे, कारण त्यांना सुद्धा आजोळी जायची खूप इच्छा आहे. आणि आजी आजोबाचा रोज फोन येतोय की कधी निघणार आहात. तर फायनली आज आम्ही निघणार आहोत. चला तर मग पुढची काय तयारी असणार आहे, कसे निघणार आहोत, तर आजचा हा प्रवास तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आता पटकन इथे मी माझी आणि मुलांच्या कपड्याची पॅकिंग करून घेते, कारण त्यांची बॅग ते आवरून घेतलेले आहेत आणि त्यांचं थोडंसं काम आहे म्हणून ते बाहेर गेलेले आहेत. फायनली ते पॅकिंग. चला तर मग बॅग आवरून झालेली आहे, तर आपण आता एक अर्ध्या तासामध्ये निघणार आहोत. घराच्या बाहेर पडत असताना घरातले लाईट, फॅन, नळ हे सर्व चेक करून घराच्या बाहेर पडावं लागतं. तर इथे मी सर्व चेक करून डोर लावून घेतलेले आहेत. लाईट्स वगैरे बंद केल्या. आता डोर लॉक करून फायनली मी आता खाली जात आहे, कारण ते वाट बघत आहेत. प्रणित आणि मी निघालोय, हे गेलेत पुढे. आता आम्ही दोघे चाललोय, ते वाट बघतायत. ऑलरेडी खूप लेट झालेला आहे आम्हाला. चला आता डायरेक्ट तुम्हाला भेटणार मी माझ्या प्रवासामध्ये. सूटकेस, बॅग सर्व हे पुढे घेऊन आले होते गाडीमध्ये, त्याने व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे. प्रणित इथे आता जागा शोधतोय. त्याला नेहमी पुढं बसायचं असतं, पण आज त्याला पाठी बसावं लागणार आहे. ना इलाजाने चिमू आता पाठीमागे बसतोय आणि तो प्रचंड माझ्यावरती रुसला होता, कारण त्याला पुढे बसायचं होतं. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. गावाला चाललो. कुठल्या गावाला चाललो? शिरवंतपाळ. बाबाच्या गावला. ओके. कशासाठी चालला तू आता? गेलो नाही म्हणून. लांबचा प्रवास असो किंवा जवळचा असो, हर्षू मला सोडून अजिबात राहत नाही. त्याला माझ्या जवळच बसायचं असतं. तर इथे आमच्या गाडीमध्ये हिस्टॉरिकल आमचं डिस्कशन चालू आहे, कारण आम्ही इथे भीमा कोरेगाव इथून जात आहोत. त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड गाडीमध्ये चर्चा चालू आहे. बाहेर बघू शकता खूप सुंदर असा निसर्ग आहे. पुढे गेल्यानंतर आम्ही इथे CNGसाठी थांबलेलो आहोत आणि अर्धा एक तास प्रवास झाला की मुलं गाडीमध्ये झोपी जातात नेहमीप्रमाणे. तर इथे हर्षूची झोप झालेली आहे आणि तसंच त्याला मी कडेवर घेतलंय. हर्षूची आता झोप झालेली आहे आणि झोप झाल्यानंतर आता हर्षूला फ्रेश वाटते ना. घरूनच निघायला आम्हाला उशीर झाला, त्यामुळे पुढच्या प्रवासाला सुद्धा खूप उशीर झाला. तर रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आम्ही सोलापूर हायवेवरती आहोत. घरून आम्ही दुपारी निघाल्यामुळे घरून दुपारचं पोटभर आमचं जेवण झालं होतं, त्यामुळे आम्ही कुठेही थांबलो नाही. पण रात्री 10 वाजता रात्रीच्या जेवणासाठी आम्ही सोलापूर हायवेवरती एक निसर्ग हॉटेल म्हणून आहे, तिथे जेवणासाठी थांबलेलो आहोत. मुलंसुद्धा गाडीत बसून खूप कंटाळले होते, त्यामुळे इथल्या गार्डनमध्ये खेळून मुलंसुद्धा अगदी छान फ्रेश झालेले आहेत. त्यांची झोप गेलेली आहे. आल्यानंतर मुलं थोडंसं गार्डनमध्ये खेळल्यामुळे चिमू आणि हर्षू अगदी फ्रेश झालेले आहेत आणि त्यांची झोप पूर्ण गेलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी जेवणासोबत आम्ही थंडगार असा मठ्ठा घेतलेला आहे. जेवणानंतर इथे मी माझ्यासाठी आणि यांच्यासाठी गोड पान घेतलेलं आहे आणि मुलांसाठी मी आईस्क्रीम घेतलेला आहे. इथून पुढे आणखी आम्हाला 4 तास प्रवास करावा लागणार आहे, त्यामुळे आम्ही जेवण पटकन उरकून घेतलं आणि पुढच्या प्रवासाला लागलो. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर रात्री आम्हाला पोहोचायला खूप उशीर झाला, त्यामुळे रात्री तुम्हाला पोहोचल्यानंतर तो व्हिडिओ मी शूट करू शकले नाही, कारण जवळपास आम्हाला घरी यायला 2:30 वाजले. खूप हवा येते इकडनं, कारण बॅक साईडला इकडे पूर्ण शेती आहे. पुण्यावरूनच आम्ही उशिरा निघाल्यामुळे आम्हाला इथे पोहोचायला सुद्धा रात्रीचे 2:30 वाजले. माहेर म्हणलं की सगळं आयतं मिळतं, त्याचप्रमाणे मम्मीने इथे सगळ्यांसाठी गरमागरम चहा ठेवलेला आहे. तर आत्ता सकाळचा चहा होत आहे माझा.
कारण ही अशी जागा आहे जिथे आम्ही लग्नाच्या आधी पण इथे बसून चहा वगैरे प्यायची. बघूया मम्मीची काय तयारी चालू आहे, मम्मी काय बनवते ते बघूया. आम्ही रात्री उशिरा आल्यामुळे मम्मीची सुद्धा झोप झाली नव्हती, तरीसुद्धा मम्मीने पहाटे उठून आमटी, भात, पुरणपोळी सर्व स्वयंपाक करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर इथे आता मम्मी पापड तळून घेते. त्याचबरोबर जावयासाठी खास मम्मीने अनारसे बनवलेले आहेत आणि मम्मीच्या हातचे अनारसे यांना प्रचंड आवडतात. तर इथे मी मम्मीला थोडीशी मदत केलेली आहे, राहिलेले पापड तळून घेतले, त्याचबरोबर भजीसुद्धा तळून घेतली. आमच्यासोबत गाडीचा सुद्धा प्रवास झालेला आहे, त्यामुळे गाडीला इथे पाण्याने मुलं स्वच्छ धुवून घेत आहेत. तर इथे सकाळचे 10 वाजलेले आहेत, स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि मम्मीने इथे जेवायला वाढायला घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मम्मीने सर्व एकटीने स्वयंपाक केलेला आहे. तर या ठिकाणी चिमू पप्पाच्या डोक्यांना मसाज देतोय. ही माझ्या जाऊबाईंची मोठी 2 मुलं आहेत, ते सुद्धा आमच्यासोबतच आले होते. जेवण वगैरे आवरल्यानंतर मम्मीने इथे थोडीशी सजावट करायला सुरुवात केलेली आहे, कारण मी केलेली मम्मीला आवडली नाही, त्यामुळे मम्मीच्या पद्धतीने आता परत सजावट करत आहे. तर अशा पद्धतीने मम्मीने फायनली डेकोरेशन केलेलं आहे. मम्मीच्या पद्धतीने मम्मीने हे केलेलं आहे. हे आम्ही तयार झालेलो आहोत. इथे मी सुद्धा तयार झालेली आहे. इकडे मम्मीची तयारी चालू आहे. तर अशा पद्धतीने इथे डेकोरेशन सुद्धा झालेलं आहे. हे आहेत जावई बापू, इकडे बघा. अधिक मासात मुलीचे आणि जावयाचे लाड पुरवले जातात, तर या ठिकाणी जावई बापूचे लाड पुरवले जात आहेत. त्यामुळे जावई बापूसुद्धा गालातल्या गालात हसत आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. यांना आहेर दिल्यानंतर इथे मम्मीने माझ्यासाठी खूप सुंदर अशी साडी आणलेली आहे. आणि ही जी मुलगी आहे ती माझ्या घरी माझ्या लग्नाच्या आधीपासून येते. ती अगदी घरातल्या मेंबर्ससारखी आमच्यासाठी आहे. कुठलाही कार्यक्रम असो, लहान असो, मोठा असो, घरात असो किंवा बाहेर असतो, कार्यक्रम म्हणल्यानंतर फोटोशूट तर झालाच पाहिजे. तर इथे आम्ही ग्रुप फोटो घेतलेला आहे. तुम्हाला आमचे हे फोटो कसे वाटले, आमचा हा कार्यक्रम कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग जावयासाठी खास जे अनारसे बनवले होते त्यांना कसे वाटले ते विचारूया. आंटी मिळाल्यानंतर अगदी छान झालं. आणखी नाही मिळाले असते तर तरी ठीक होता. आंटी मिळाल्यानंतर अतिउत्तम झालं. बरं, अनारसे, पुरणपोळी कसं होतं जेवण? अनारसे पुरणपोळी अतिउत्तम बनवलेलं होतं नेहमीप्रमाणे, त्यामुळे काही वादच नाही त्यामुळे. हे गाडी घेऊन पुढे जात आहे, त्यामुळे मम्मीने माझ्यासाठी दिलेलं सर्व साहित्य यांच्यासोबत मी गाडीमध्ये दिलेलं आहे आणि ते पुढे त्यांच्या कामासाठी निघून गेले आहे. दोन्ही जेवणासाठी आणि सुट्टीमध्ये राहण्यासाठी म्हणून आम्ही 4 ते 5 दिवसाचा प्लॅन केला होता. त्यांनी ऑफिसमधून 4 ते 5 दिवसाची सुट्टीसुद्धा घेतली होती, पण अचानक पुण्याच्या बाहेर पडल्यानंतर त्यांना ऑफिसमधून कॉल आला की कामासाठी त्यांना आउट ऑफ स्टेशन जावं लागणार आहे. त्यामुळे आमचा पूर्ण प्लॅन चेंज झाला. पटकन आल्यानंतर, गावी आल्यानंतर मम्मीने दुसऱ्या दिवशी दोन्ही जेवणाचा कार्यक्रम आटोपून घेतला. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. अगदी झटपट हा कार्यक्रम उरकून घेतला, कारण त्यांना पुढे त्यांच्या कामासाठी जावं लागणार होतं. तर त्यांनी सगळा कार्यक्रम आटपून झाला, तर ते त्यांच्या पुढच्या कामासाठी, पुढच्या प्रवासासाठी पुढे निघून गेलेले आहेत. मी माझ्या मम्मीकडे आणि 3 ते 4 दिवस थांबणार आहे. तर आजचा हा धोंडे जेवणाचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.